जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ जावसई येथील फुलेनगर आणि बुवापाडा परिसरातील तलवार हल्ला प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 8 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे। यामध्ये 7 आरोपी अटक करण्यात आले असून 2 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे। आरोपींनी सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एकाच दिवशी 3 ठिकाणी गुन्हा केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। जुन्या वादातून आरोपींनी सुरुवातीला बुवापाडा येथील कामगार पुतळा परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याचे सांगून दिनेश साळुंखे याच्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये दिनेश साळुंखे यांच्या डाव्या हातावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर आरोपींनी गणेश चौक रोड गवलदेवी मंदिर परिसरात उमेश गिरी यांच्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केलं। तसेच त्यांचाच शेजारी असलेल्या 2 चारचाकी वॅगनार वाहनांवर धारदार शस्त्राने वार करून नुकसान केलं। तसेच हवेत हत्यारे भिरकावून दहशत निर्माण केली। त्यानंतर आरोपी इतक्यावरच न थांबता फुलेनगर येथे सुधीर सिंग या तरुणावर वेल्डिंगच्या दुकानात घुसून धारदार तलवार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र वेगाने फिरवून 8 तासाच्या आत 7 आरोपींना अटक केली असून 2 विधी संघर्ष बालक आहेत। जुन्या वैयक्तिक वादातून आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले। तसेच या घटनेत कोणता राजकीय संबंध समोर आला नसल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। काल दिनांक संध्याकाळी 5-5:30 वाजताची 6 वाजताची ही घटना आहे। यामध्ये त्यांचे पूर्वीचे काही वादावरून सदरचा प्रकार घडलेला आहे। यात आपण BNA सेक्शन 9 प्रमाणे आपण तक्रार दाखल करून घेतली होती। संबंधित फिर्यादीने कालच ही तक्रार दिली होती। त्यानुसार आपण 3 टीम फॉर्म करून संबंधित 7 जे आरोपी आपण निष्पन्न केले होते त्यांना रात्रीतून आपण ताब्यात घेण्यास यश मिळालेलं आहे। आज रोजी त्यांना आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेलं आहे। PCR ची आपण मागणी केलेली आहे। त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि 2 आरोपी जुवेनाइल असल्याने त्यांची पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात आपण दिलेला आहे। या हल्ल्यामध्ये राजकारणाचा संबंध आहे का आणि याची गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय? यामध्ये कुठलाही राजकीय आम्हाला माहिती त्यात प्राप्त झालेली नाहीये। कुठल्याही राजकारणाशी याचा संबंध नाही। वैयक्तिक वादातून घडलेला हा प्रकार आहे आणि संबंधित जे हल्लेखोर आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।